श्रीमान लेजेंड. डिंग डांग डिंग डिंग डांग डुम डिंग डांग डिंग डिंग डांग डुम. ओ ये बबडी डिंग डांग डिंग डिंग डांग डुम डिंग डांग डिंग डांग डुम डुम डिंग डांग डिंग डांग डुम. ए, हा तोच ना तो श्रीमान लेजेंड. कुठे? तो अरे इथे हा श्रीमान लेजंड. करेक्ट. तोच तो. हो. पण गेला आता ढुंकून पण बघत नाही माझ्याकडे. ए, आमच्या श्रीमान भाऊने काय बोलायचं काम नाही. का तुमच्या भावकीतला आहे? पैशोबत तुला कसं कळतं रे सगळं? हा? लाल परी ऑन वाजला. हे जाईल तिथे या माणसाला भाऊकीचं प्रमोशन करायचं असतं. आणि हो श्रीमान भाऊंना काय बोलायचं नाही. काय केलंय त्यांनी तुमचं? तो लहान असताना करायचा माझ्यासोबत प्रवास. हं. पण आता जाईल तिकडे बाईक घेऊन जात. बरं त्याचे 4 मित्र जाणार होते कुठेतरी एसटीने. ह्याने त्यांना पण बाईक दिल्या. अरे देवा. मग कोण करणार आता माझ्यासोबत प्रवास? बरोबर. तुम्हीच सांगा. एक काम करा, त्याला विचार. माझ्यासोबतची एक तरी आठवण आहे का विचारा त्याला. विचार रे शंतनू. विचारू ना सिद्ध्या भाऊ. लालपरी सोबत खूप आठवणी आहेत माझ्या. पण मी लहान असताना नाही, मोठा असताना सुद्धा लालपरीतच प्रवास केलाय वा. बऱ्याच वेळा. पण एखादा असं काही किस्सा किंवा असं काही तुमच्या सोबत घडलेलं अशी आठवण? हा म्हणजे लालपरी जर नसती तर आता मी जिकडे राहतो, मी नाव नाही सांगू शकत, सुमाटणे नाका, तर त्याच्यापासून पनवेल थोडस लांब आहे. तर तिथे जायला गाडी म्हणजे लालपरीच. आणि मी वाशीवरनं एक ट्रेन पकडायचो आणि ती ट्रेन पकडल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटाचाच अंतर असणार. तर धावत पडत आपल्याला ती गाडी पकडायला लागणार. ती नसली तर मग डायरेक्ट 1 तासानंतरच बस दुसरी. मग आम्ही कसे बसे धावत पळत रोज पकडायचो. आणि माझा एक मित्र आहे ना, तो नेहमी पुढे असायचा माझ्या, नेहमी. कारण मी मागे बसायचो, तो पुढे बसायचा ट्रेन मध्ये. तो आधी पोहोचायचा. तर एक टाइम असा होता की त्यांनी गाडी पकडून ठेवली आणि 1.5 मिनिटापर्यंत त्यांनी थांबून ठेवली माझ्यासाठी अख्खी बस. आणि मग मी जाऊन पकडली. नाही पण प्रवास व्हायचा तर लालपरीनीच व्हायचा. म्हणजे हो, हो. इथून तिथे आणि जायचंय तर ती लागायची. जसं त्या बोलल्या तसंच म्हणजे सुखच वेगळं आहे. त्या खिडकीमध्ये तो वारा, रिलॅक्स बसा, मग मध्येच तो कुरमुरेवाला येणार, कुरमुरे खा, मग बस पनवेलवरनं निघणार. हा एक नंबर. बघितलं आहेत ना आठवणी. शेवटी हॅशटॅग बांधेल की फॅमिली ह्याला पण बाईक हवी आहे. देणारच आहे तो. आता येता जाताना बाईक वरनं दिसते लालपरी, मी असं आठवणी काढतो. नाही पण ह्याला बाईक हवी आहे म्हणून हा असं बोलतोय. नाही नाही पण मी म्हटलं ना देणारच आहेत ते. मला पण एक देईलच ना. अरे तुमचीच आहे. असू दे, असू दे. तुला अजून काही त्रास? सिद्धांत जोशी म्हणजेच श्रीमान लेजंड यांनी कृपया रंगमंचावरती यावं. तसंच वृषाली जावळे म्हणजेच वाईनवाली. इथे 10 नंतर परमिशन आहे. हो वाजवत का नाही आता? गेमिंग आणि स्ट्रीमिंग क्षेत्रातलं एक मोठं नाव श्रीमान लेजंड. ते रील्स तुम्ही सगळे बघता अशी वाईनवाली विशाली जावळे. मी मंगेश काकड म्हणजेच मंगाजी याला मंगाजी याला विनंती पण करतो की विनंती. तूही रंगमंचावरती यावं. धन्यवाद. सोहम शहाणे म्हणजेच RJ सोहम याला विनंती करते की त्याने रंगमंचावरती यावं. त्यानंतर मी कुहू परांजपे हिला विनंती करते की तिने रंगमंचावरती यावं. प्रसाद विदाते याने कृपया रंगमंचावरती यावं. त्याचे रील्स आपण सगळे आवडीने बघतो. लाल मातीचा अन गावाचा हा उत्सव गगनी मी गणेश बनारे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. फोटोग्राफी क्षेत्रातलं एक नावाजलेलं नाव, ज्यांचा आदर्श आम्ही घेतो. जगणाऱ्याचा हा उत्सव उत्साहाचा सन्मान कोकणकरांचा सन्मान कोकणकरांचा. यानंतर मी प्रशांत नागटी यांना विनंती करते की त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. ज्यांच्या गाण्यावरती अख्खं कोकण काय अख्खं महाराष्ट्र थिरकतंय. प्रशांत नागटी यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावरती यावं. श्रुती कोळंबे
जांभेकर म्हणजेच कोण श्रुतिक याला मी विनंती करते की त्याने रंगमंचावर यावं. तसंच मी गौरी पवार म्हणजेच बिंदास मुलगी हिला रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. गौरीच बिंदास नाहीये तर गौरीची आजी सुद्धा तितकीच बिंदास आहे. तब्येतीच्या कारणास्तव आज ती आपल्या सोबत नाहीये, पण गौरी सोबत गौरीची आजी सुद्धा इथेच आहे. या सरसत्या तरुणा आणि माझ्यासोबत जिने कमाल अँकरिंग केली असं मी समजतो तीच म्हणजे कोकण आर्टिस्ट गर्ल अंकिता प्रभू वालावलकर. हिला मी विनंती करतो की तू सुद्धा ये. आणि माझ्यासोबत शांतनुने पण खूप छान अँकरिंग केली, तर मी तुला सुद्धा विनंती करते की तू सुद्धा ये. प्रसाद विधात्याला मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं. पेंटिंग बॅगी. शांतनु प्लीज. थँक्यू सो मच. एक ग्रुप फोटो आपला होऊन जाऊ दे त्यासाठी. सर सर प्लीज इथे आहे ना असे सगळे थोडे असं सरकूया. जगनी भिडलेल्या या सरसत्या तरुणाईचा हा उत्सव अभिमानाचा